जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलो आहे भामगिरी उर्फ भामचंद्र डोंगर पाहायला. ह्या डोंगराचा इतिहास खूप मोठा आहे. माझ्यासोबत उमेश आहे आणि आज कार्तिकी एकादशी बरोबर ना. माहीत नव्हतं आम्हाला, आत्ता कळलं की आज कार्तिकी एकादशी आणि नेमकं आम्ही त्या दिवशी ह्या ऐतिहासिक ठिकाणी आलो. भामचंद्र डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे साक्षात जगद्गुरू तुकोबाराया यांनी इथं सलग 15 का 20 दिवस काहीतरी त्यांनी इथं ध्यान केलं. त्याच्यामध्ये त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा घेतली गेली भगवंताकडून आणि काही पाण्याचा घोटही नाही घेतला त्यांनी 15-20 दिवस. आणि त्यांना इथं हरीचा साक्षात्कार झाला. हरी म्हणजे साक्षात विष्णूचा, नारायणाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी तुकोबारायांना पुढचं मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने तुकोबारायांनी जगाच्या उद्धारासाठी कार्य केलं. ह्या कलियुगामध्ये सद्गुरू भरपूर झाले, परंतु म्हणतात ना, तुकोबारायानंतर जगद्गुरू नाही. जगद्गुरू एकच झाले, संत तुकाराम महाराज. तर चला जाऊन पाहूयात आपण जिथं तुकाराम महाराज साक्षात ध्यानाला बसायचे ते ठिकाण आपण आता जाऊन पाहणार आहोत. चला, हे बघा, ह्या जंगलामधून आलो आहे आपण. खालना सरळ चढाव आहे हा वरती. हा पूर्ण चढाव आपण वरती चढून आलो आणि आता हे मागची साईड आहे, ह्या डोंगरावरती चढायचं आहे आपल्याला. आणि इकडं वरच्या जो डोंगर आहे ना, तिकडे जायचं आहे आपल्याला. आलो आहे आपण वरती डोंगर चढून. इकडनं जायचं आहे सरळ आणि समोर डोंगर येतो. आलो आहे आपण ते ऐतिहासिक ठिकाणी. हे वरती जे दिसतं इथं ते पाण्याचा टाका आहे आणि ह्या पायऱ्या, ह्या बघा इथं कोरीव शिल्प. बघा हे पाण्याचा टाका आहे आणि हे भामदेव महादेवाचं मंदिर. काम बघायचे कसे आणि ह्या आतल्या मूर्त्या. एका शिलामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत. त्या पावावरती घुमट पण बघा कसा बनवला आहे त्याचा. तो पण दगडात कोरलेला आहे खाली. भामचंद्र महादेवाचं पाहिलं आपण आता मंदिर. इथं पाण्याचा टाका आहे समोर. हा जो समोर दिसतोय ना, हा साधक निवास आहे. हे बघा, हा साधक निवास बघितला आपण आणि तिथून आता ह्या साईडने आपण या दगडामध्ये कोरीव पायऱ्या चढून वरती जाणार आहे, जिथं साक्षात तुकाराम महाराज ध्यानाला बसायचे. पण ह्या बाजूने येते वरती जायला. पण त्याच्या आधी थोडंसं तुम्हाला काही शिला दाखवतो मी, ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत, कोरीव अशा. हे बघा,
या सुंदर अशा शिला बघा कशा दगडामध्ये कोरलेल्या आहेत. हे इथं पादुका आहेत ह्या. आणि बरोबर त्याच्या ह्या साईडने ना डाव्या बाजूने आपण जर का सरळ पुढे गेलो ना इकडनं, तर इथं समोरसुद्धा एक छोटी गुहा आहे. आणि इथं जी व्यक्ती उभी आहे ना त्याच्या शेजारी इथं पाण्याचं टाकं आहे आणि इथंही गुहा आहे. छोटीशी गुहा आहे ती, तर ती नाही पाहणार आता आपण आता वरती जाणार आहोत. हे फक्त तुम्हाला लांबनं दाखवतो मी. आपल्याला ह्या बाजूने जायचं आहे वरती. हा बघा, ह्या पूर्ण कातळ फोडून त्याच्यामध्ये बनवलेल्या ह्या कोरीव पायऱ्या आहेत. तर ह्या पूर्ण अशा पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे एकदम वरती तिथं. तर जाऊयात आपण. हे बघा, इथनं आलो वरती आणि इथं पण काही शिला आहेत. हे कोरीव शिल्प आहे इथं. आणि बरोबर इकडं उजव्या बाजूला भागीरथ कुंड आहे. हे बघा हे. आणि आपल्याला ह्या पायऱ्या चढून वरती जायचं जिथं साक्षात तुकाराम महाराज ध्यानाला बसायचे. हे ही गुहा पाहिली आपण आता, जिथं तुकाराम महाराज ध्यानाला बसायचे. आणि आता आपण रिटर्न चाललो खाली.